कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। जर प्रत्येकाला विचारलं की दुसरीतल्या स्वभावातलं अमुक एक गोष्ट घेईन हां तर काय कुठली घ्याल, तुम्ही काय घ्याल? तर मग मी म्हणेन की संगीता मिस ज्या आहेत आमच्या, तर त्यांच्याकडून एक गोष्ट की कॉन्फिडन्स त्यांचा, की तो मला खूप आवडतो, की त्यांचं जे बिनधास्तपणा आहे तर तो मला आवडतो, तो तुम्ही आणि तो घ्या. मला घ्यावासा वाटतो. हां तुम्ही मला हिचं एन्जॉय करणं, सेल्फी काढणे, फोटो खूप काढणे ते Life घ्यावंच वाटतं, enjoy. कारण मी खूप त्यात कमी आहे. ते त्यांचे ते घ्यावंच वाटतं मला. म्हणजे तो की मोकळेपणा selfie असेल. काढणं, मोकळेपणा एन्जॉय करणे. तुम्हाला सेम प्रणिताचा दिलखुलासपणा, एन्जॉय करणं लाईफ, आणि प्रत्येक गोष्टीत एन्जॉयमेंट कशी शोधायची आणि हसमुख कसं राहायचं हे शोधते. खूप सेमच. आता ह्या ज्या म्हणतात तसंच कॉन्फिडन्स घ्यायचा, प्रणिताचा आपला एन्जॉयमेंट, सेल्फी, बिंदास राहणे, हा मला म्हणजे आवडतो त्यांचा स्वभाव. हिनाचं सुद्धा म्हणजे कसं आहे, फ्रँकली असते, बोलते, सगळं मनमोकळं. पण तिचं कसं पंजाबी मराठी मिक्स असल्यामुळे, हिंदी मराठी मिक्स, त्यामुळे फुल कॉमेडी असं. तुम्ही काय घ्याल? मी रुपाली मिसकडून ते मॅनेज खूप चांगलं करतात. ॲज अन सिनियरिटी ते खूप छान आहेत मॅनेज करण्यासाठी वगैरे. बरं. तर भरपूर शिकायला मिळतं आम्हाला की स्टुडंट्सना नवीन टेक्निक्सनी कसं हँडल करायचं, लाईक, आणि बाकीच्या भरपूर गोष्टी आहेत. आणि लाईक घरी पण ते चांगलं व्यवस्थित मॅनेज करतात, चांगले किस्से सांगतात, लाईक आवडतात. तुम्ही मला रुपाली टीचरांचा शांत स्वभाव आवडतो आणि शुभ्रा टीचरांचा बिनधास्तपणा. म्हणजे त्या पटकन बोलून जातात, त्या अशा म्हणजे मनात काही ठेवत नाही, जे काय तिथल्या असेल ते तिथे. क्लिअर. म्हणजे आपण बऱ्याच वेळा बोलताना विचार करतो बोलू का नको असं, तर तसं नाही, त्यांचा स्वभाव बिनधास्त त्या असतो. बोलल्यावर विचार करता काल मी का बोलले. बघा ना, आता तुम्ही एकमेकींबद्दल इतकं एकमेकींना ओळखायला लागलेल्या आहात. तुमच्या किती वर्ष झाली असेल मैत्रीला तरी? 4 वर्ष झाली. 4-5 वर्ष सहज. कुणी स्वभावातला बदल केला पाहिजे असं वाटतं. एक बदल करायचा असेल, एकच नाव सांगायचं असेल ओके. तर स्वभाव. अरे बापरे. सगळ्यांनी तुमच्याचकडे बघितलंय, सगळ्यांच्या नजरा तुमच्याचकडे होत्या. का हो? एक कॉमन रिझन आहे. काय? सांगा. ऍक्च्युली त्या सुपरवायझर Supervisor आहे. आणि आम्ही टीचर्स आहोत, त्यामुळे थोडं बॉस. बरं, म्हणजे कदाचित आत्ता समजा हां. हा एपिसोड तुम्हाला बसवून शाळेतल्या सगळ्यांना घेऊन एकत्र जर केला असता तरी सगळ्यांनी त्यांच्याचकडे त्यांच्याकडे बोट बघितलं. दाखवलं असतं. हो तुमच्या 6 जणीत कधी अबोला झालाय? हो बऱ्याच या, वेळा. मला प्रॉक्सी की नेहमी बोला 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 हां, बोला, सोडू नका, बोला. सांगा. स्कूलमध्ये जर कोणी लिव्हर असले की नाही, जास्त करून मला त्या प्रॉक्सी पिरियड टाकतात. ही complaint मला लहानपणी प्रेयर पण सांगतात. गेलेली आहे. माझा आवाज छान आहे म्हणून प्रेयर वगैरे सांगतात मला सारखं. प्रेयर म्हणायला. हो, येस. बरं, आजपासून स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर तुम्ही कुठला करता? मी नाराज होणं किंवा राग करणं हा कमी करेन. हे कमी करा. तुम्ही? मी थोडंसं बोलायला शिकलं पाहिजे असं वाटतंय. माझा शांत, खूपच स्वभाव शांत आहे. अच्छा. काही लोक फायदा घेतात असंही वाटतं मला. काही म्हणजे कोण कोण? आहेत बरीच जण. काही 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 हां. त्यामुळे थोडंसं बोललं पाहिजे असं वाटतं मला. अग्रेसिव्हनेस तोच थोडा कमी करायचा आहे, की पटकन जो राग येतो तो कमी तुम्हाला येतो? येतो. घरी येतो. घरी येतो म्हणजे टेलिफोन बूथवर होता तेव्हा नव्हता राग, आता एकदम एवढा का राग वाढलाय टेलिफोन बूथच्या बाहेर आल्यावर? हां? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।